Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 4 of chapter 1 is significant figure. Significant figure. In previous section we have studied the various type of error, their origin and the way minimize them. Your accuracy is limited the least count of instrument used during the measurement. Least count, it is the smallest measurement that can be made using the given instrument. आपण प्रीवियस सेक्शन लेक्चर मध्ये बघितलं टाइप एररच्या टाइप किती आहे, कशापासून एरर प्रोड्यूस होतात आणि आपण ते कशाने मिनिमाइज करू शकतो. आपल्याला ॲक्युरसी जर असेल लिमिटेड, अवर ॲक्युरसी इज लिमिटेड टू लिस्ट काउंट ऑफ इन्स्ट्रुमेंट. जे आपण इन्स्ट्रुमेंट यूज करतो त्याचा काय असतो, लिस्ट काउंट असतो. द लिस्ट काउंट म्हणजे काय आहे, लिस्ट काउंट इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी मेड युझिंग द गिवन इन्स्ट्रुमेंट. त्याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर फॉर एक्झाम्पल with the usual meter scale, one can measure 0.1 centimeter as the least value. Hence, it is least count is 0.1 centimeter. जर तुम्ही मीटरची तुमची स्केल बघितली त्याच्यावरचा जो लिस्ट काउंट आहे तो किती असतो, 0.1 सेंटीमीटर. नंतर आपल्याला बघायचं आहे सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय. सिग्निफिकंट फिगर समजण्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल बघावं लागेल, ते समजेल तेव्हाच तुम्हाला सिग्निफिकंट फिगर हे समजून येईल. सपोज वी मेजर द लेंथ ऑफ मेटल रॉड युझिंग अ मीटर स्केल ऑफ लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर. आपल्याला लेंथ मेजर करायची आहे एका रॉडची. त्यासाठी आपण काय घेतलं आहे, इन्स्ट्रुमेंट यूज केलेला आहे ज्याचा मीटर स्केल यूज घेतलेली आहे. मीटर स्केल यूज केलेली आहे ज्याचा लिस्ट काउंट किती आहे, 0.1 सेंटीमीटर आहे. द मेजरमेंट इज डन 3 टाइम्स अँड द रीडिंग आर. आणि आपण ते मेजरमेंट 3 वेळा घेतलेलं आहे आणि रीडिंग आलेलं आहे आपलं 15.4 अँड 15.5 सेंटीमीटर. द मोस्ट प्रोबेबल लेंथ विच इज द अर्थमॅटिक मीन ॲज पर अर्लियर डिस्कशन. आता आपल्याला आपण 3 रीडिंग घेतलेले आहेत. आपल्याला मोस्ट प्रोबेबल लेंथ कोणती राहील तर आपण काय करू, याचा अर्थमॅटिक मीन घेऊ आणि जे आन्सर येईल ते झालं आपलं प्रॉपर लेंथ, प्रोबेबल लेंथ. मीन्स याचा आपण जर मीन काढला तर ते किती येईल, 15.43. आउट ऑफ दिस वी आर सर्टन अबाउट द डिजिट 1 and 5. याच्यामध्ये जे आहे फर्स्ट 2 डिजिट 1, 5 आपण काय सर्टन आहे म्हणजे हे रीडिंग आहेच म्हणजे 15 आहेच, परंतु लास्ट वाले जे डिजिट आहेत लास्ट 2 डिजिट मीन्स 4, 3 हे काय आहे अनसर्टन आहे. कधी 4 येऊ शकते, कधी 3 येऊ शकते, कधी 5 येऊ शकते. म्हणजे तो डिजिट जो आहे तो काय आहे अनसर्टन आहे. कशामुळे, बिकॉज ऑफ द लिस्ट काउंट मुळे. लिस्ट काउंट मुळे तो डिजिट काय होत आहे, चेंज होत आहे. तर आपल्याला सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन याच्यावरून समजून येईल. द नंबर ऑफ डिजिट इन ए मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन प्लस 1 additional digit, the first one about which we are not certain is known as significant figure or significant digit. जेव्हा आपण मेजरमेंट करतो त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिजिट राहते, त्यातले काय आहे सर्टन राहते आणि त्यात +1 डिजिट ऍडिशनल +1 डिजिट राहतो फर्स्ट वाला आणि नंतरचे डिजिट राहते अनसर्टन राहते. जे विच आर नॉट सर्टन, जे डिजिट सर्टन नसतात त्यांनाच म्हणतात सिग्निफिकंट फिगर और सिग्निफिकंट डिजिट. म्हणजे आपण जर एक्झाम्पल वरून तुम्हाला समजून येईल ना, तर एक्झाम्पल बघूया. सपोज वी measure the length of metal rod
using meter scale of least count 0.1 centimeter. Reading are 15.4, 15.4 and 15.5 centimeter. Thus in the above example, we have three significant digits 1, 5 and 4. तर आपल्याला जर प्रॉपर प्रोबेबल लेंथ बघायची झाली तर आपण याचं काय घेऊ, अर्थमॅटिक मीन घेऊ आणि ते अर्थमॅटिक मीन घेतली तर त्याची व्हॅल्यू येते 15.43. 15.43. जो लास्ट वाला डिजिट आहे तो अनसर्टन राहतो, म्हणून फक्त आपण काय करूया, तीनच डिजिट आपल्याला सर्टन आहे, म्हणजे 15.4 म्हणजे 154 हे तीनच डिजिट काय आहे, सर्टन आहे, म्हणून आपण त्याला म्हणू सिग्निफिकंट डिजिट. आता सिग्निफिकंट डिजिट डिटरमाइन करण्याचे काही रूल्स आहे ते आपण बघूया. रूल्स फॉर डिटरमाइन द सिग्निफिकंट फिगर्स. फर्स्ट रूल आहे ऑल द नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. जेवढे काही नॉन झिरो डिजिट राहते ते सिग्निफिकंट असतात. फॉर एक्झाम्पल, इफ द व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट इज 178.43 सेंटीमीटर क्यूब. देअर आर किती डिजिट आहे याच्यामध्ये, 5 डिजिट आहे. देअर आर 5 सिग्निफिकंट डिजिट विच आर कोणते कोणते आहे, 1, 7, 8, 4 and 3. 5 डिजिट आहे याच्यामध्ये, म्हणून किती आहे सिग्निफिकंट फिगर, 5. सेकंड रूल, ऑल द झिरो बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. जितके काही झिरो आहेत नॉन झिरो डिजिट मध्ये जितके काही झिरो येतात ते सिग्निफिकंट असतात. फॉर एक्झाम्पल, m is equals to 165.02 ग्रॅम हॅज किती डिजिट दिसत आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला, हे नॉन झिरो डिजिट आहे 5, 2, याच्यामध्ये एकच झिरो आहे, म्हणून तो पण काय होईल, सिग्निफिकंट होईल. म्हणजे टोटल किती डिजिट दिसत आहे, 1, 2, 3, 4, 5, म्हणजे सिग्निफिकंट फिगर काय झालं, 5. सिग्निफिकंट डिजिट इज 5. थर्ड, इफ द नंबर इज लेस दॅन 1, the zeros on the right of the decimal point and to the left of the first non-zero digit are not significant. For example, जर नंबर 1 पेक्षा लहान असेल तर झिरो किंवा झिरोज राईट हँड साइडच्या डेसिमल पॉइंटच्या राईट हँड साइडचे झिरो किंवा फर्स्ट सिग्निफिकंट डिजिटच्या फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या आधीचे झिरो लेफ्ट हँड साइडचे झिरो हे सिग्निफिकंट नसतात. जर एक्झाम्पल बघायचं झालं, बघा नंबर 0.001405 हा नंबर आहे. हा नंबर 1 पेक्षा लहान आहे. झिरोज ऑन डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला असणारे झिरो, ठीक आहे, आणि नॉन झिरो जो डिजिट आहे त्याच्या लेफ्ट साइडला असणारे झिरो, हे जे झिरो आहे काय नॉन सिग्निफिकंट आहे. म्हणजे आपल्याला अंडरलाईन जे झिरो आहे हे सिग्निफिकंट नाही आहे. इट इज आर द अंडरलाईन झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. दस द अबव नंबर हॅज 4 सिग्निफिकंट डिजिट. म्हणजे इथे कोणते डिजिट आहे, फक्त 1, 4, 0, 5. म्हणजे सिग्निफिकंट फिगर किती झाली, 4. Fourth rule, the zero on the right hand side of last non-zero number are significant. For example, right hand side च्या म्हणजे फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या राईट हँड साइडला कितीही झिरो असले तरी ते काय राहतात, सिग्निफिकंट असतात. जर एक्झाम्पल बघायचं झालं तर एक्झाम्पल 1.500 और 0.01500 तर किती आहे नंबर 1500. तर किती डिजिट आहे ते 4. तर 4 काय आहे, सिग्निफिकंट फिगर.
हे झाले रूल्स. ऑन द contrary, if a measurement yield the length given as L is equals to 125 meter is equals to 12500 centimeter is equals to 125,000 millimeter, it has only 3 significant digits. To avoid the ambiguities in determining the number of significant figure, it is necessary to report every measurement in scientific notation. जर आपल्याला अवॉइड करायचं असेल डिटरमाइन द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट फिगर, तर आपण ते रिपोर्ट करण्यासाठी सायंटिफिक नोटेशनचा यूज करू. द सायंटिफिक नोटेशन कशाच्या फॉर्म मध्ये राहील? इन द पॉवर ऑफ 10 बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. मग आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणजे काय. ऑर्डर ऑफ magnitude. The magnitude of any physical quantity can be expressed as A into 10 to the power n, where A is a number such that A lies between 0.5 to 5. Means 0.5 is less than or equal to A is less than 5, and n is an integer called the order of magnitude. जो n आहे 10 to the power n means n जो झाला तो काय झाला? ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. जर एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं झालं तर याचं एक्झाम्पल आहे म्हणजे जो 10च्या पॉवर मध्ये राहतो, जो 10च्या पॉवर मध्ये जो इंटिजर राहतो त्याला तो झाला आपला ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. रेडियस ऑफ अर्थ इज इक्वल्स टू 6400 किलोमीटर. किलोमीटरचं आपण मीटर केलं तर काय होईल? 0.64 इंटू 10 टू द पॉवर 7 मीटर. म्हणजे याची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड किती झाली? 10चा पॉवर 7 आहे म्हणजे किती आहे? n 7 आहे. Means the order of magnitude is 7 and the number of significant digit किती झाले इथे? 2 डिजिट आहे. Significant figure is 2. Second example, the magnitude of the charge on electron is equals to 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. Here the order of magnitude is, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड किती होईल इथे? -90 अँड द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर डिजिट किती होईल? 2. तर तुम्हाला सिग्निफिकंट डिजिट म्हणजे काय समजलं असेल, ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणजे काय समजलं असेल. तर तुम्ही आपल्याला विचारलं की ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड क्वांटिटी दिली असेल तर त्याची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड किती आहे ते काढा, किंवा सिग्निफिकंट फिगर किती आहे ते काढा. तर तुम्हाला ते काढता आलं पाहिजे. जसं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड नाही दिले, सॉरी. तर एक्सरसाइज आपण मध्ये बघूया. तर तुमच्या बघा तुमच्या एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे, तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व करता येईल. एक्सरसाइज मधले क्वेश्चन बघा तुम्हाला ते सॉल्व करता येईल. हा फर्स्ट क्वेश्चन तर तो काय होईल, रेड्यूस पार्ट मधला आहे तर तो राहणार नाही. तुमचं डायमेन्शन अनालिसिस झालेलं आहे तर तुम्हाला डायमेन्शन वरचा क्वेश्चन सॉल्व करता येईल. What are the dimension of the quantity L under root L upon G? L being the length and G is the acceleration due to gravity. म्हणजे तुम्हाला डायमेन्शन काढायचे आहे. हा क्वेश्चन तुम्हाला करता येईल. नंतर आहे डिफाइन. आताच आपण बघितलं आजच्या लेक्चरमध्ये डिफाइन, ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर. हा पण क्वेश्चन झालेला आहे. नेक्स्ट, describe what is the meant by
सिग्निफिकंट फिगर अँड ऑर्डर ऑफ मेजरमेंट. हे सगळे तुमचे तिन्ही क्वेश्चन आजच्या लेसन मध्ये झालेले आहेत. नंतर जर तुम्हाला हा क्वेश्चन समजला नसेल तो नका सॉल्व करू. नंतरचा लास्ट वाला क्वेश्चन बघा. व्ही आय डिराइव द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए पार्टिकल हॅव्हिंग मास m and velocity v using dimensional analysis. डायमेन्शनल अनालिसिस चा आपण युजेस बघितला आहे. त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला डिराइव्ह करू शकतो. तुम्ही तो डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराइव्ह करू शकता. हा पण क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. तर तुम्ही हे सगळे क्वेश्चन सॉल्व करून बघायचे. जर काही डिफिकल्टी असेल तर मला व्हॉट्सअपवरती विचारा. नंतर आपण याच्यावरचे जे न्यूमरिकल आहे काही न्यूमरिकल घेऊया आणि आपला लेसन नंतर कंप्लीट होईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय बाय.